नमस्कार, महाराष्ट्र एक्सप्रेसच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एक विधेयक प्रलंबित होतं, ज्याच्यावर मतदान झालं आणि ते मतदान होऊन दोन्हीही राज्यसभा आणि लोकसभेमध्ये ते पास झालं आणि बहुमताचा आकडा गाठण्यास ते समर्थ झालं। तर ते विधेयक होतं एक वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक। हे वक्फ बोर्ड नेमकं काय आहे आणि या वक्फ बोर्डा अंतर्गत काय काय येतं हेच आपल्या सर्वसामान्य बघणाऱ्या आपल्या यूट्यूबवरील प्रेक्षकांना आपल्याला सांगायचं आहे। तर वक्फ विधेयक हे 1947 साली लागू झालं होतं। सुरुवातीच्या एरियामध्ये किंवा सुरुवातीच्या काळामध्ये वक्फ बोर्डाकडे फक्त 50,000 एकर जमीन होती, जी जमीन जवळपास 2013 पर्यंत फक्त तेवढ्याच ह्याच्यावर अंदाजित होती। किंवा 1947ला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस 50,000 एकर जमीन त्यांच्याकडे होती। नंतर PV नरसिंहराव यांच्या काळामध्ये म्हणजे 1993 साली त्याच्यामध्ये काही बदल केले, त्यांना अजून अधिकार वाढवण्यात आले आणि सगळ्यात जास्त अधिकार त्यांना 2013ला म्हणजे हे मोदी सरकार येण्याच्या एक वर्ष अगोदर मनमोहन सिंग सरकारने जे निर्णय घेतले त्या अंतर्गत वक्फ बोर्ड हे घोड्यासारखं पळायला लागलं। HP हॉर्स पॉवर जे म्हणतो ना आपण त्याच्यासारखं रप 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 टप 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 पळत त्यांनी इतकी भूमी पादाक्रांत केली की आज रेल्वे, त्यानंतर आपलं जे सैनिकी दलाची जमीन आहे त्याच्या खालोखाल 3 नंबरला जवळपास 50,000 एकर जमीन असलेलं वक्फ बोर्ड आज 40 लाख एकर जमिनीचा मालक होऊन बसले। बरं, ही जमीन नेमकी कोणती? हे वक्फ म्हणजे काय? वक्फ हे त्यांच्या इस्लामी कायद्यामध्ये येतं का? तर इस्लामी कायद्यामध्ये हदीस नावाचा जो प्रकार आहे त्या हदीसमध्ये वक्फचा उल्लेख आहे, पण आपल्या भारतीय संविधानामध्ये WAQF हा शब्दच नाही। मुळात हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना लिहिणाऱ्यांनी कधीही आपल्या घटनेमध्ये घेतलेला नाही। संविधानामध्ये त्याचा अर्थ पण नाही, संविधानामध्ये त्याचा उल्लेखही नाही। आणि कलम नंबर 28, 29 हे सांगतं की तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येतं, पण तुम्हाला मजहबी शिक्षण देता येत नाही। म्हणजे तुम्हाला मदरसे चालवता येऊ शकत नाही, तुम्हाला पीर दर्ग्याला पण अनुदान देता येत नाही, तुम्हाला फक्त हिंदू धर्मीयांच्याच गोष्टीला, ज्या धार्मिक गोष्टी त्या शिकवायचा अधिकार आहे। हे सगळं असताना आज आपण बघतोय की वक्फला एक वेगळा न्याय आहे आणि इतर हिंदू धर्मीयांसाठी एक वेगळा न्याय। त्यामुळे हे वक्फ विधेयक आणणं फार गरजेचं होतं। आता वक्फ विधेयक आणणं फार गरजेचं आहे। जर ह्याचा विचार केला तर 50,000 एकरच्या जमिनीपेक्षा 40 लाख एकर कसं काय एवढी सहभागी झाली ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे। जर तुम्ही बघितलं, अमित शहांनी सांगितलं की बीडमधील कंकालेश्वर या मंदिराची 12 एकर जमीन त्यांनी घेतलेली। त्यानंतर हे मडीचं कानिपनाथ जे आहे, कानिपनाथ देवस्थान पण वक्फचं आहे असा त्यांनी दावा केला आहे। असे अनेक दावे करत त्यांनी हजारो लाखो एकर जमीन मंदिराच्या पण हडपल्यात, गरीब शेतकऱ्यांच्या पण हडपल्यात। आणि आजचं ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो, 2 महिन्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील एक जी शेतकऱ्यांचं गाव आहे त्या शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी वक्फने दावा करून त्यांच्याकडे अंडरमध्ये घेतलेल्या आहेत। तिथं पण कोणताही नेता त्या गरीब शेतकऱ्यांच्यासाठी धावून आला नाही। आणि एक खेदाची गोष्ट ही आहे की आपण शेतकऱ्यांसाठी एवढा कळवळा आणतोय, शेतकऱ्यांना भाव वाढला पाहिजे असं म्हणतोय, पण शेतकऱ्यांकडे जमीनच जर नाही राहिली, वक्फकडेच सगळ्या जमिनी गेल्या तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि संघर्ष हे कशासाठी मांडायचं हे पण कळायला मार्ग नाही। आणि वक्फ विधेयक आपल्या सर्वसामान्य हिंदू जनतेने, शेतकऱ्यांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर वक्फच्या अंडरमध्ये जर एखादा प्रार्थना करणारा माणूस सातत्याने एखाद्या जागेवर प्रार्थना करत असेल, जरी जमीन तुमची असेल आणि त्यांनी जर सातत्याने तिथं प्रार्थना केली तर तो भविष्यामध्ये त्या जमिनीवर दावा ठोकवू शकतो। आणि असेच सगळ्या जमिनी हस्तांतरणाच्या गोष्टी संपूर्ण भारतभर झालेल्या आहेत। जर आपण बघितलं ही ही जी भूमी आहे, भारत भूमी, ही पूर्णतः हिंदूंची भूमी होती। इथं वक्फचा, इस्लामचा समावेश इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकामध्ये शिरकाव झाला, समावेश भारतामध्ये झाला। पण तुम्ही सौदी अरेबिया, तुर्की हे जर देश बघितले तर पूर्ण इस्लामी देश आहे आणि त्या इस्लामी देशामध्ये वक्फ नावाचा शब्द पण नाही आणि वक्फ नावाची गोष्ट पण नाही। हे सगळं असताना भारत हा पूर्ण हिंदू देश आहे। हिंदू देश असताना पण जर अल्पसंख्याक म्हणणाऱ्या एका समाजाकडून जर एवढी जमीन जर मंदिराची, शेतकऱ्यांची जर हडप केली जात असेल तर ती अत्यंत खेदजनक आणि संविधानाला विरोधी गोष्ट होती। म्हणून हे विधेयक आणणं आणि हे विधेयक पास करणं अत्यंत गरज होतं। तर विधेयक 296 मत त्यांच्या बाजूने झालेले विधेयक संमत होण्यासाठी, सुधारणा होण्यासाठी, आणि 239 ही खासदारांची मतं लोकसभेमध्ये विरोधात गेलेली। एवढं सगळं ह्या लोकसभेमध्ये घडलंय। आणि हे विधेयक आणण्यासाठी
ज्या मंत्र्यानं हे विधेयक मांडलं त्यांचं नाव आहे किरण रिजिजू, आणि किरण रिजिजू हे अत्यंत हुशार असे मंत्री आहेत. आणि यासाठी ज्यांनी समर्थन केलं त्यामध्ये अनेक लोक होते. अनेक खासदारांनी स्वतः रामदास आठवले असतील, अमित शहा असतील, ह्या सर्व जातीपातीतील सर्व जाती धर्मातील जाती 18 पगड जातीतील खासदारांनी या विधेयकाला संमती दिली. आता काही लोक जे महाराष्ट्रातूनच गेलेले होते, त्यांचं नाव निलेश लंके असतील, त्यांचं नाव बजरंग सोनवणे असतील, सुप्रिया सुळे असतील, अमोल कोल्हे, ह्या अमोल कोल्हेने ज्यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराजांची भूमिका केली त्यांनी वक्फ विधेयकाला समर्थन करावं. अरविंद सावंत, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी संबंध बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला आनंद होतोय असं ठणकावून सांगणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांनी, UBT गटाच्या खासदारांनी वक्फच्या या विधेयकाचं विरोध करावा सुधारणाच्या आणि वक्फ कायद्याला पाठिंबा द्यावा. हे खेदजनक गोष्ट आहे आपल्या सर्व महाराष्ट्रातील लोकांसाठी. त्यामुळं आपण पक्षभेद बाजूला ठेवून ह्या वक्फ विधेयकाकडे एक संविधानाच्या आपुलकीसाठी, संविधानाच्या प्रेमासाठी आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. हे विधेयक अत्यंत गरजेचं होतं. ह्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे होत्या, ज्या सुधारणा आता झालेल्या आहेत. आणि सुधारणामध्ये पहिल्यांदा वक्फच्या विरोधात जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन घेतली तर त्याला दाद मागण्यासाठी वक्फकडेच जावं लागत होतं. आता मात्र तसं नसणार आहे. एखाद्या माणसानं एखाद्या वक्फ बोर्डानं जर एखाद्या माणसाच्या जमिनीवर किंवा घरावर दावा केला तर ज्याच्यावर दावा केला आहे किंवा ज्याने दावा केला आहे तो एकतर 5 वर्ष अगोदर मुस्लिम पाहिजे, आणि 5 वर्ष अगोदर मुस्लिम असतानाही 5 वर्षाचा झाल्यानंतरच तो दावा करू शकतो. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे जे या जिल्ह्याचे त्या जिल्ह्याचे कलेक्टर असतात त्यांच्याकडे आपण दाद मागू शकतो. म्हणजे या ठिकाणी थेट संबंध कलेक्टरचा आलाय, म्हणजे हे संविधानाच्या अंडर आणण्यात यश मिळवलेलं या मोदी सरकारनं, हे एक चांगली गोष्ट आहे. त्यासोबतच आपल्याला इतरांच्या धर्मामध्ये लुडबुड करण्याचा काहीही अधिकार नाही असं जे ठणकावून सांगत आहेत त्यांना एकच विनंती आहे की हिंदू, आता ते काय म्हणतात की काही दुसऱ्या धर्मातील लोक पण वक्फ बोर्डाच्या कमिटीवर घ्यायचे, तर मग आम्ही पण तुमच्या हिंदू धर्मातल्या जे मंदिर आहेत त्याच्यावर पण आम्ही सहभागी व्हावत का? हिंदू धर्मातील कोणत्याही मंदिरानं कुणाच्याही जमिनीसाठी अधिकार लावलेले नाहीत की आमची जमीन आहे असे कुणाचे अधिकार घेतले नाहीत, आणि कुणाच्या बळजबरीने जमिनी मंदिरं घरं घेतलेली नाहीत. आणि जेव्हा केव्हा असं होईल त्यावेळेस मंदिर प्रशासन हा सरकारच्या ताब्यात जायला पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत आहे. ज्या वेळेस एखाद्या मंदिरावर अनागोंदी कारभार होईल, भ्रष्टाचार होईल, त्यावेळेस ते मंदिर सरकारीकरण हवं, ही एक प्रांजळ हिंदू म्हणून एक भूमिका आहे. त्यामुळे हे वक्फ विधेयकाचं अत्यंत बारकाईने अभ्यास सर्व श्रोते मंडळींनी करावा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगणं आहे की संविधानाच्या बाजूने हा कायदा होणं अत्यंत गरज होतं, कारण याच्यावर दाद मागण्यासाठी सगळं उर्दूमधून होतं. आज ते कलेक्टरकडे जात आहे म्हटल्यावर कुणालाही दाद मागण्यासाठी आणि आमची जमीन ही कशी तुम्ही बळजबरीने घेतली ह्याचं दाद मागण्यासाठी किमान आज आपल्याला कलेक्टरकडे जाता येईल, ही एक चांगली गोष्ट आहे. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर नक्की कमेंट करा. काही चूक वाटलं असेल तर तेही अवश्य सांगा. आणि यानंतरचा अजून एक वक्फचा अभ्यासपूर्ण व्हिडिओ येईल, तोही अत्यंत सावधगिरीने बघा. आणि या व्हिडिओवर नक्की कॉमेंट करून हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या 10 मित्रांना अवश्य याची लिंक पाठवा. आणि थांबतो, पुन्हा एकदा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत राहील. तोपर्यंत बघत राहा आपलं महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. धन्यवाद, नमस्कार.